विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 4 उमेदवारांनी 12 ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याच्या मागणीसाठी 5,66,400 रुपये निवडणूक विभागाकडे जमा केलेत। जिल्हा प्रशासनाने याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे। राबवण्याला आणखी वेळ आहे। आतापर्यंत आपल्याकडे 6 उमेदवारांचे अर्ज आलेले होते, त्यापैकी 2 अर्ज रिजेक्ट झालेले आहेत। एक उमेदवार हा 4थ्या नंबरवरचा होता। आपल्याला भारत निवडणूक आयोगाच्या SOP प्रमाणे जो विजयी उमेदवार झाला त्याच्यानंतरचा 2रा आणि 3ऱ्या नंबरच्याच उमेदवारांना ते अधिकार दिले होते, हक्क दिला होता। त्यामुळे 4थ्या नंबरचा एक अर्ज रिजेक्ट झाला आहे आणि एका उमेदवारांना पैसे भरण्यासंदर्भात, कारण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनसाठी आयोगाने किंमत ठरवून दिलेली आहे, ती पैसे भरल्यानंतरच पुढची प्रक्रिया मंजुरीची त्याच्यामध्ये होते। ते निर्धारित वेळेमध्ये त्या उमेदवाराने पैसे भरले नाही आहेत, त्यामुळे त्याचा पण अर्ज रद्द झालेला आहे। अशा 6 पैकी 2 अर्ज रद्द झालेले आहेत। 4 उमेदवारांचे अर्ज हे विहित कालावधीमध्ये प्राप्त झालेले आहेत आणि त्यांनी लागणारा निधी जो आहे, जी फीस आहे ती त्याचा भरणा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आम्ही आता यांच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडे त्यांचे प्रस्ताव आज पाठवलेले आहेत। त्यानंतर ते भारत निवडणूक आयोगाकडे जातील, त्यांची रीतसर मंजुरी होईल आणि त्यानंतर जी तारीख ठरेल त्या तारखेच्या संदर्भात माहिती त्या उमेदवाराला दिली जाईल आणि मग त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जो तपासणीचा कार्यक्रम आहे तो संपन्न केला जाईल। त्याची प्रक्रिया जेव्हा ती मंजुरी येईल त्यानंतर आम्ही विस्ताराने आपल्याला सांगू।